शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा. चला श्रावण महिना तरी चालू झाला, तर येणाऱ्या पहिल्या श्रावण सोमवारी आपण महादेवाला शिवामूठ कशी अर्पण करावी ती पाहूया. ही शिवामूठ महिलांनी की पुरुषांनी अर्पण करावी ते पहा, आणि हे अर्पण केलेल्या शिवामूठीच्या नंतर काय करावे यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण महादेवाचा अभिषेक आणि पूजा कशी करायची ते पाहिले. अभिषेक पंचोपचार पूजा करून झाल्यानंतर आपण शंकराला बेल अर्पण केल्यानंतर शिवामूठ अर्पण करत असतो. पहिल्या सोमवारची शिवामूठ ही तांदळाची असते. शिवामूठ ही ओली न करता कोरडीच वाहण्याची प्रथा आहे. सर्वप्रथम असे मूठ भरून तांदूळ घ्यावेत. ही शिवामूठ आपल्याला 3 प्रकारे अर्पण करायचे आहे. पहिला प्रकार आपल्याला अंगठ्याकडून हे तांदूळ पिंडीवरती अर्पण करायचे आहेत. दुसऱ्या वेळी आपल्याला हे तांदूळ करंगीच्या बाजूने सोडायचे आहेत. तिसऱ्या वेळी संपूर्ण मूठ आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती सोडायचे आहे. ही शिवामूठ अर्पण करताना आपल्याला शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातली सर्व इच्छा पूर्ण कर महादेवा असे म्हणायचे आहे. ओम श्री पार्वती पतये नमः शिवामूठ समर्पयामी असे म्हणावे. ज्या महिलांचे नवीन लग्न झाले आहे त्या महिला 5 वर्षे व्रत करतात. जर एखादी महिला ही शिवामूठ अर्पण करत असेल आणि काही अडचण आली असेल तर नवऱ्याने किंवा मुलांनी ही शिवामूठ अर्पण करावी. आणि भक्तिभावाने पुरुषांनी अर्पण करायला काही अडचण नाही. पुरुष आपल्या स्वतःच्या किंवा आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, मनोकामना पूर्ण होण्यासाठी दर श्रावण सोमवारी हे धान्य महादेवाला अर्पण करू शकतात. असे 3 प्रकारे धान्य अर्पण केल्यामुळे आपल्यावरील पितरांचा, देवांचा आणि गुरूंचा कोप नाहीसा होतो. मंगळवारी सकाळी पूजा काढल्यानंतर हे धान्य आपण थोडेसे पक्ष्यांना ठेवावे व उरलेले आपल्या रोजच्या तांदळामध्ये मिक्स करावे. पहिली शिवामूठ तांदळाची, दुसरी शिवामूठ तिळाची, तिसरी मुगाची आणि चौथी जवसची आहे. श्री स्वामी समर्थ.